हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर हा जो तुम्ही व्ह्यू बघताय हा आहे माझ्या गॅलरीचा. म्हणजे ही आमची मेन जी बाल्कनी आहे ना ती आहे आणि खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या शिफ्टिंग नंतरचा जो सामान होता ना तो इथे बराच आमचा इथे जो आहे आम्ही ठेवलेला होता. आणि ही जी नेट आहे ना तर ही आम्ही जेव्हा राहत नव्हतो ना तर कबूतर यायला नको म्हणून आम्ही ही नेट स्पेशली लावून घेतली होती. आणि आता इथे राहायला आलो आहे तर ह्या मला असं वाटतं की ह्या नेटची जी आहे ना काही गरज नाही आहे. कारण की एक असं जो फ्री असा फील असतो ना तो मला येत नाही आहे, म्हणून मी हिला काढून घेणार आहे. जेणेकरून एक मस्त असा व्ह्यू आला पाहिजे समोरचा. आणि आम्ही ती खूप घट्ट बांधली होती ना त्यामुळे खाली डोकावूनही बघता येत नव्हतं आणि ती खूप कबुतरांनी म्हणजे खूप जास्त खराब केलेली होती. सो इथे मी तिला आता काढून घेत आहे आणि आता तिची गरज नसल्यामुळे तिला मी पॅक करून जे आहे ठेवून देईल. होपफुली मला फ्युचरमध्ये हिची गरज पडायला नको म्हणजे बरं होईल. म्हणजे आम्ही इथेच राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही बघू शकतात खूप मोठी अशी ही नेट आहे. किती छान वाटतं ना जेव्हा आपण असल्या काही गोष्टी बघत असतो, ते पण सिटीमध्ये. म्हणजे आपण लहानपणी ह्या जेव्हा असे काही ज्यांना आपण वासुदेव म्हणतो हे यायचे आणि आपण घरातून अगदी धावत धावत पूर्ण गल्लीभर त्यांच्या मागेपर्यंत आपण त्यांच्या मागे फिरत असायचो. मला आठवतं की मी लहान असताना असं आमच्या जर गल्लीत असं आलेत हे तर आम्ही त्यांच्या मागे मागे जायचो जोवर गल्ली संपत नाही. सो इथे पण येत असतात बऱ्याच वेळा. आणि हे हे असं दृश्य आम्हाला मुंबईला बघायला मिळत नव्हतं. सो ज्या काही फील्स आहे आता पियाला पण हे सगळं बघायला मिळतं, याचा मला खूप आनंद आहे. आणि आता तुम्ही इथे बघत आहात की मी हे जे कर्टन्स आहेत ना म्हणजे आम्ही हे सोबत नेलेले नव्हते तर ते इथेच होते. तर मागच्या 1.5 वर्षापासून यांच्यावर खूप सारे जे आहे धूळ जमा झालेले आहे आणि गेले 2-4 दिवसापासून मी असेच यांना यूज करते. सो म्हटलं आज मी यांना काढून घेते आणि छान वॉश करून घेते. आणि ॲक्च्युली तिथे जे नट्स असतात ना ते माझ्याने इथे ओपन होत नाही आहेत. पण मला आता गोष्ट अशी झाली आहे की घरी मी म्हणजे एकटीच आहे आत्ता तरी आणि मी आत्ताच डिसिजन घेतलेलं आहे हे काढायचं. त्यामुळे मला हे एकटीलाच काढावं लागतं आहे. पण हे निघालेले आहेत. ॲक्च्युली मला असं वाटतं ना की यांच्या जी म्हणजे विंडो आहे ना तिची साईज थोडी छोटी आहे. तर मे बी मला कर्टन्स फ्युचरमध्ये मी चेंज केले पाहिजे. आणि इथे जे आहे मी माझे कर्टन काढून घेतलेले आहेत. आणि कर्टन वॉश करण्यासाठी म्हणजे हे दाखवण्याचा मागचा एक हेतू असा होता की कर्टन्स वॉश करण्यासाठी ना जे इझीवालं असतं ना ज्याच्याने आपण म्हणजे इझीवालं जे लिक्विड असतं ज्याच्याने आपण स्वेटर वगैरे धुत असतो ना तर नेहमी तुम्ही कर्टन्स ना त्याच्यानेच धुवा. जेणेकरून काय होतं ना की त्यांची जी शाईन असते ना तर ती जात नाही. जनरली आपण काय करतो की जो निरमा असतो, डिटर्जंट असतं किंवा सोप जे आपले बार असतात कपड्यांचे आपण त्याच्याने धुतो आणि त्यांची शाईन जी असते ती निघून जात असते. सो नेक्स्ट टाईम नक्की तुम्ही त्याच्यानेच ट्राय करा. किंवा तुम्ही लिक्विड डिटर्जंट जे असतं ना ते पण घेऊ शकतात. आणि ते सकाळची छान असा जो आहे ऊन येत असतं गॅलरीमध्ये त्यामुळे मी लवकर डिसिजन घेतलं धुवायचं की जेणेकरून रात्रीपर्यंत हे सुकवेल आणि मला परत लावता येईल. नाही तर मग सकाळी 6 वाजता खूप असं ऊन येत असतं खिडकीमधून. ॲक्च्युली मी ना इथे जी दोरी बांधली ना तर ती अशी आमची जी कुंड्यांची ग्रिल आहे ना त्याच्या बाहेर बांधून घेतली. मी हे फर्स्ट टाईम करते. नाहीतर मी काय करायची मी गॅलरीतच कपडे वाळवायचे आणि मग त्यांचं पाणी खाली पडायचं. आणि मी फ्युचरमध्येही तेच करणार आहे कारण हे डायरेक्ट असं कंपाऊंडमध्ये पाणी पडलेलं मला आवडणार नाही. पण आता काय ना की गॅलरीत सामान खूप आहे तर तो ओला होऊ शकतो म्हणून मी ही तात्पुरता जे आहे दोरी बांधली आहे. आणि आमच्या घरी गेस्ट आहेत जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर साडी वगैरे निघत असते आणि मग गावाकडच्या लोकांना साडी सुकवणं म्हणजे इतकी बारीक असते पण त्यांना असं वाटतं की अशी छान फैलून हवेत उडली पाहिजे ती साडी. त्यासाठी मी ही जुगाड इथे करून ठेवलेला आहे.
आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे कपडे सुकवू शकतील. आणि आता जरा वेळ आहे स्वयंपाकाच्या आधी, म्हणून मी ह्या ज्या माझ्या कुंड्या आहेत, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की माझ्या खूप अशा कुंड्या ज्या आहेत ना त्या मी तिथे घरीच ठेवून आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये बरीच माती आहे आणि मी तिकडून येताना बरीच माती पण घेऊन आलेली आहे. आणि मला असं वाटतं ना की मी दिवाळीच्या आधीच जे आहे ना प्लांटची शॉपिंग केली पाहिजे, पण टाईम अजिबात नाही माझ्याकडे आणि घर आवरण्यासाठी मी एकटे असल्यामुळे ना मला दिवस अगदी संपून जात असतो आणि मग ह्या ज्या गोष्टींना शॉपिंग वगैरे यासाठी एवढा वेळ नाही आहे. सो मी आता असं विचार करते की जेवढ्या माझ्याकडे कुंड्या आहेत ना तेवढ्यानेच ही जी पुढची रेलिंग आहे ना हिला व्यवस्थित छान सगळ्या कुंड्या आहेत त्या व्यवस्थित मोकळ्या ठेवून द्यायच्या आणि ज्या आपण माझ्या आधीच्या कुंड्या होत्या त्या एकमेकांमध्ये ठेवून वगैरे साईडला करून देते. ॲक्च्युली त्यांच्यामध्ये एवढी जास्त माती आहे ना ती पण मला सगळी सॉर्टेड करायची आहे, कारण जोवर मी हे काम करत नाही ना तोवर माझं जे आहे ही गॅलरी जी आहे ती अशीच दिसणार आहे. आणि ज्या काही खाली कुंड्या होत्या त्यांच्यामध्ये मी जे माझ्या डब्या वगैरेंमध्ये प्लांट्स लावले होते तर ते मी त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून देते जेणेकरून बाहेरून विजिबल छान होईल. ॲक्च्युली काही जे प्लांट होते ना त्यांना कटिंग्स वगैरेची गरज होती तर ते मी करून घेतलेलं आहे आणि त्यांना मी व्यवस्थित जागेवर ठेवून देते. आणि माझ्याकडचे हे सगळे जे प्लांट्स आहेत ना बऱ्यापैकी जे मी मुंबईत जमा केलेले तर ते म्हणजे इंडोर किंवा तुम्ही असं शॅडोत ठेवू शकतात असे प्लांट्स होते माझ्याकडे. आणि इथे सकाळची खूप छान असं ऊन येत असतं, सो यांना थोडं सर्वाईव्ह करायला वेळ लागेल इथे, पण असो हळूहळू सगळ्या गोष्टी मॅनेज होऊनच जातील. आणि तुम्ही इथे कुंड्या बघू शकता, एवढ्याच नाही अजून बऱ्याच आहेत, मी ह्या 2-4 फक्त उतरवून ठेवलेल्या इथे. आणि हे जे तुम्ही टर्टल वाईन बघताय ना ॲक्च्युली ही कुंडी अशीच होती ना तर ती दुसऱ्या कुंड्यांना टच होऊन जे त्यांचे कटिंग्स आहेत ना ते बऱ्याच त्यांच्या ज्या फांद्या होत्या छोट्या तर त्या तुटलेल्या. आणि आता एक नवीन कुंडी तयार करण्यापेक्षा मी प्रेफर केलं की मी यातच त्या ज्या आहे कटिंग्स मी त्याच्यात ठेवून दिलेल्या आणि वरून जे आहे मी माती टाकून देते, म्हणजे ही जी कुंडी आहे ना ही थोडी भरगच्च पण होऊन जाईल आणि जेव्हा हे ग्रो करेल ना तेव्हा अशी पूर्ण कुंडी भरून छान होईल. सो तुम्ही आणि आता काय चाललं आहे ना आता हिवाळा चालला आहे, सो हिवाळ्यामध्ये तुम्ही कुठलीही कटिंग तुम्ही लावू शकतात. गार्डनर असाल तुम्ही तर तुम्ही कुठलीही कटिंग घेऊन या, तुमची एकही कटिंग जी आहे ती वेस्टेज जाणार नाही. सो आणि हँगिंग प्लांट्स तर म्हणजे ह्या दिवसात खूप छान ग्रो करतात आणि म्हणून मी इथे यांना असं ठेवून दिलेलं आहे. वरून थोडी माती घातली आहे आणि खूप इझी अशा पद्धतीने हे ग्रो होऊन जातात. आणि याला मी आता शॅडोत ठेवेल, उन्हात डायरेक्ट ठेवणार नाही. तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला हे ऑर्गनायझर माझं माहितीच असेल. तर मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मी याला तिथेच क्लीन करून व्यवस्थित माझ्या हाताने पॅक करून देईल, पण काही सिच्युएशन अशा झाल्यात की मला तिथे हे क्लीन करता आलं नाही आणि मी गेल्या 2-3 दिवसापासून याला लावायचा विचार करते. सो फायनली मी आता याला पहिले क्लीन करून घेते, कारण की हे तिथे किचनमध्ये असायचं आणि किचनमध्ये जे आपण तडका वगैरे दिला तर त्याची जी वाफ बाहेर निघते ना तर ती यांच्यावर बसायची, त्यामुळे हे थोडं चिकट झालेलं होतं. आणि आता मी जिथे याला ठेवायचा विचार करते ना तर तिथे असं काही गोष्ट होणार नाही आहे, त्यामुळे मी याला छान घसून काढते आणि नेक्स्ट टाईम हे खराब झालं तर मला फक्त वाईप करायची गरज असणार आहे, कारण तिथे फक्त धूळ येणार आहे. सो मी याला नॉर्मल असं डिशवॉशने जे आहे लिक्विडने वॉश करून घेतलेलं आहे आणि इथे मी त्याला म्हणजे ऊन तर नाही आहे पण हवेने सुकून जाईल म्हणून इथे ठेवते. आणि हे ऑर्गनायझर खूप छान आहे. जर तुम्ही स्मॉल स्पेस म्हणजे तुमच्याकडे असेल आणि जागा कमी असेल काही ठेवण्यासाठी, खूप म्हणजे मोठ्या बरण्या पण छान याच्यात बसून जात असतात. आणि हे मी काही असे शीट्स त्याच्या मापाने कट करून घेतलेले होते की जेणेकरून त्याला होल आहेत ना डायरेक्ट खाली, तर काही म्हणजे ट्रान्सफर नको व्हायला की एखादा डब्यातून काही सामान पडला तर तो खालच्या याच्यात ट्रान्सफर नको व्हायला, म्हणून मी हे शीट्स घरीच बनवून घेतलेले होते आणि मी त्यांनाही छान वॉश करून घेतलेलं आहे. आणि इथे बऱ्यापैकी जे माझे ऑर्गनायझर आहे ना हे तर हेच छान वाढलेलं आहे. आणि आता मी याला असेंबल करून घेते आणि इतकं इझी टू असेंबल आहे ना हे, म्हणजे
खूप छान आहे आणि खूप जास्त असं सामान खूप कमी जागेत मावून जातो. म्हणून मला एकहीदा रिग्रेट असं झालेलं नाही आहे घेतल्यापासून आणि मी जवळजवळ वर्षभरापासून याला यूज करते. तर हे जे व्हील्स होते ना, मे बी हे ट्रॅव्हलिंगमध्ये काहीतरी झालं आहे त्यांना, म्हणजे त्यांचा जो एरिया होता ना तो व्हील्सचा तो थोडा मोठा झाला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही आहे. पण इथे लकीली मला व्हील्सची गरज नाही आहे, म्हणजे जिथे मी याला ठेवणार आहे तिथून मला त्याला असं ड्रॅग करायची गरज नाही आहे. सो मला व्हील्स नको आहेत आता, त्यामुळे मला एवढे ह्या गोष्टीचा पछतावा जो आहे ना तो होत नाही आहे. आणि जसं तुम्ही इथे बघू शकतात की खूप इझी असं पद्धतीने मी याला असेंबल करते, अगदी इझी आहे. आणि तुम्ही जर छोट्या जागेसाठी एखादं असं ऑर्गनायझर बघत असाल, किचनमध्ये जागा कमी पडत असेल, जो फ्रीजचा कोपरा असतो तिथेसुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात. तुम्ही जर आधीपासून मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी हे किती कमी जागेमध्ये ठेवलेलं होतं आणि यूजफुल आहे. सो तुम्ही घेऊ शकतात आणि याची प्राईज काहीतरी 650 वगैरे अशी होती आणि मी हे अमेझॉनवरून मागवलेलं. आणि बऱ्याच अजून मिशो वगैरे सगळ्यांवर थोडा किमतीमध्ये फरक आहे, त्यामुळे तुम्ही चेक करू शकतात अदर वेबसाईटवर सुद्धा. आणि बघता बघता माझं हे ऑर्गनायझर तयारसुद्धा झालेलं आहे. तर मी याला कुठे ठेवणार आहे हे मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझं जे कर्टन्स होते ते देखील इथे म्हणजे छान वॉश होऊन सुकून झालेले आहेत, तर मी यांना लावून घेत आहे इथे. तर मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेच लोक अजूनही मला म्हणजे डेली फॉलो करतायत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अपेक्षा करते की माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि जेवढंही माझं घर दाखवलं आहे तुम्हाला नवीन घर आवडलं असेल, माझ्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, तर या सगळ्या गोष्टींची मी फक्त अपेक्षा करू शकते. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं आहे तर तुम्ही हे सगळं मला कमेंटमधून कळवू शकतात. सो न विसरता तुम्ही मला कमेंट करा, जे काही तुम्हाला विचारायचं आहे सगळं तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.